केक बनवण्यासाठी इथे मी घेतले गव्हाचं पीठ। ह्याच्याऐवजी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता। इथे घेतले उकळून गार केलेलं दूध आहे, पिठी साखर आहे, इथे आपल्याला लागणार आहे बटर। त्याच्यानंतर इकडे घेतले बेकिंग पावडर घेतली आहे, हे कॉर्नफ्लॉवर आहे, चवीपुरतं मीठ, हे व्हॅनिला इसेन्स आणि हे थोडंसं व्हिनेगर घेतलं आहे। एवढं सगळं साहित्य आपल्याला पॅनकेक बनवण्यासाठी लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण बाउलमध्ये घ्यायचं आहे दूध, त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर, त्यात टाकायचे बटर टाकल्याच्या नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ, नंतर बेकिंग पावडर, काही करू नका, कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, व्हॅनिला इसेन्स टाकायचं आहे, त्याच्यानंतर टाकायचे पिठी साखरच आहे ना, नको, नंतर टाकायचं आहे गव्हाचं पीठ, आणि हळूहळू आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं बॅटर। हे अशा पद्धतीचं मिश्रण करायचं आहे, जास्त पण आपल्याला फेटायचं नाहीये, नाहीतर मग पॅनकेक चांगले होणार नाहीत। आता आपल्याला तवा तापत ठेवायचा आहे, त्याला लावायचं आपल्याला मस्त असं बटर। नॉनस्टिकचा तवा असेल ना तर अतिउत्तम। त्याच्यावर ना आपल्याला याचे पॅनकेक सोडायचे, जास्त पण स्प्रेड नाही करायचे, त्यांचे जेवढे होतील ना तेवढेच स्प्रेड करायचे। बबल्स यायला सुरुवात झाली ना की समजायचं आपला पॅनकेक खालून रेडी झालेला आहे। मग त्याला आपण पलटायला घेऊया। बघा फायनली आपले पॅनकेक, तुम्ही एकाच वेळेला 2 केले 3 केले तरी चालतात, असे छान होतात पॅनकेक। हे फायनल रेडी झालेले पॅनकेक आहेत, खरंच खूप छान लागतात, टेस्टला खूप छान लागतात। तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी वगैरे। हे मी माझ्या मुलाला शॉर्ट ब्रेकसाठी पाहिजे होते म्हणून त्याला बनवून दिले होते।